शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वेंडरविषयी काही माहिती देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो अजून खूप साऱ्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करायचे आहे. परंतु एकही कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होत नाही. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये 1 ते 2 दिवसापूर्वी 10 ते 12 कंपन्या याच्यामध्ये ॲड झालेल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये जी टॉपची कंपनी होती ती म्हणजे शक्ती ही कंपनीसुद्धा वेंडर लिस्टमध्ये आलेली होती. सॅरा कंपनी, वसवाल कंपनी, सद्भाव कंपनी अशा बऱ्याचशा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांना ह्या कंपन्याची निवड करता आली नाही मित्रांनो. कारण की ह्या ज्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या होत्या, ह्या कंपन्याची निवड फक्त एस-सी आणि एस-टी हे जे शेतकरी होते, तेच या कंपन्याची निवड करू शकत होते. परंतु ओ-बी-सी आणि ओपन हे जे शेतकरी आहे, यांच्यासाठी कंपन्या केव्हा वेंडर लिस्टमध्ये येणार आहे? आता तुम्ही बघितलं असेल 10 ते 15 दिवस झाले, तेव्हा पण वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड झालेल्या होत्या. तेव्हा पण फक्त एस-सी आणि एस-टी या शेतकऱ्यांसाठी वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आलेल्या होत्या आणि हे जे शेतकरी आहे, हे शेतकरी या कंपनीची निवड करू शकत होते. परंतु मित्रांनो, आता विषय असा झाला आहे की मित्रांनो तुम्ही बघितलं असेल पहिले जेव्हा पण वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होत होत्या, त्या कंपनीची निवड संपूर्ण शेतकरी करीत होते. आता जसेही वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड झाल्या, कंपनीची निवड फक्त एस-सी आणि एस-टी हे जे शेतकरी आहे त्यांनाच या कंपन्या दिसत आहे. परंतु मित्रांनो ओपन आणि ओ-बी-सी ही जी कॅटेगरी आहे म्हणजे हे जे शेतकरी बांधव आहे यांच्यासाठी वेंडर लिस्टमध्ये कंपन्या केव्हा ॲड होणार आहे आणि कंपन्या आल्याच्या नंतर सुद्धा ज्या नामांकित कंपन्या आहेत ते याच्यामध्ये ॲड व्हायला पाहिजे मित्रांनो. आता तुम्ही बघितलं असेल एस-सी आणि एस-टी या शेतकऱ्यांसाठी कसे याच्यामध्ये सी-आर-आय कंपनी, राईट वॉटर कंपनी आणि सगळ्यात टॉपची कंपनी म्हणजे शक्ती ही कंपनी ॲड झालेली होती. मग आता याच्यामध्ये ओपन आणि ओ-बी-सी ही जी कॅटेगरी आहे शेतकरी बांधव आहे यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये नामांकित कंपन्या ॲड व्हायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना शक्ती ही कंपनीची निवड करायची होती. परंतु ही जी कंपनी आहे वेंडर लिस्टमध्ये ॲड होत नव्हती. आणि सी-आर-आय कंपनीसुद्धा याच्यामध्ये ॲड होत नव्हती. त्यामुळे काही शेतकरी वेंडरचे सिलेक्शन केले नव्हते आणि काही शेतकऱ्यांनी याच्यामध्ये बऱ्याचशा नवीन कंपन्याचे सिलेक्शन केले आहे. त्यामुळे अजूनसुद्धा त्यांच्या शेतामध्ये पंप जो आहे ते फिट झाला नाही मित्रांनो. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला असतो की ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या याच्यामध्ये ॲड होत नाही. ज्या नवीन कंपन्या ॲड झाल्या त्या कंपनीचे जे मटेरियल आहे ते कसे आहे, पंप कसा पाणी मारतो, मोटर कोणत्या कंपनीची आहे, पाट्या कोणत्या कंपनीची आहे, स्ट्रक्चर मजबूत आहे की नाही, ती संपूर्ण माहिती शेतकऱ्याला माहीत नसते. त्यामुळे शेतकरी वाट पाहतो. परंतु वेंडर लिस्टमध्येही वेंडर ॲड होत नाही. आता मित्रांनो याच्यामध्ये 1 ते 2 हप्त्यामध्ये काही वेंडर ॲड होण्याची शक्यता आहे मित्रांनो. कारण की एस-सी आणि एस-टी या जे शेतकरी बांधव आहे यांच्यासाठी बऱ्याचशा 9 ते 10 कंपन्या याच्यामध्ये ॲड झालेल्या होत्या. आता याच्यामध्ये 1 हप्त्यामध्ये काही कंपन्या ॲड होऊ शकतात मित्रांनो. तर मग आपल्याला एक काळजी घेणे खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर आपल्याला जाऊन चेक करायचे आहे की वेंडर लिस्टमध्ये काही कंपन्या ॲड झाल्या आहे की नाही. जसेही वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होतील, आपण लवकरात लवकर जाऊन त्या कंपनीची निवड करून घ्या आणि शेतकरी बांधवांनो आपण योग्य ती कंपनी निवडा. कारण की आपण एकदा की कंपनी निवडली तर आपण कंपनीची बदल करू शकत नाही मित्रांनो. आपल्याला कंपनी बदलता येत नाही आणि शेतकरी मित्रांनो कंपनी निवडल्याच्या नंतर पंप किती दिवसामध्ये फिट होतो ते आपण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे.